राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर. अभी मजा आएगा ना भिडो. मंडळी, लोक मेकअप कॉन्फिडन्स बिल्डअप साठी करतात, पण या ताईंचे व्हिडिओ बघून तुमचा कॉन्फिडन्स पण डाऊन होणार आणि तुम्ही अनकम्फर्टेबल पण होणार. तर ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यासाठी मी सांगते, या आहे पारुल गर्ग. यांच्याकडे लोक रंगरंगोटी मेकअप साठी जातात, पण मेकअप सोडून तुम्हाला इकडे सगळं काही बघायला भेटेल. ये तो बहुत डीप है सीधा, अगर आप थोड़ा भी अनकंफर्टेबल फील करोगे तो आप मुझे बताओगे, मैं अभी बॉडी टेप लेके आऊं. अरे पहिल्याच व्हिडिओ मध्ये सगळं. नेमका हा व्हिडिओ कोणत्या ऑडियन्स साठी आहे? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. ये फिटिंग कैसी है? कुछ नहीं होता बेटा, बहुत पीछे इसको ऐसे मोड़, मुझे यहाँ पे टाका लगा. पारुल ताईनी व्हिडिओ शूट करायच्या आधी विचारायला पाहिजे कस्टमरला पण आणि स्वतःच्या अंतरात्मेला पण की मी हे काय करते. मालूम है तेरे बाप को मत सिखा. पारुल गर्गच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मेकअप कमी आणि क्लिवेजच जास्त बघायला भेटेल. पारुल गर्गला चांगलंच माहिती आहे इंस्टाग्रामचा अल्गोरिदम कोणत्या व्हिडिओजला पुश करतं, नाहीतर 6 मिलियन असेच नाही झाले. आणि त्यात पण फिमेल ऑडियन्स पेक्षा मेल ऑडियन्सच जास्त राहणार, कारण रिझन तर तुम्हाला माहितच आहे. बाकी मेकअप आर्टिस्ट त्यांची बॅग उघडून मेकअपचं सामान काढतात, पण पारुल ताई डायरेक्ट कॅमेरा काढतात आणि वरतून मुलींच्या डायरेक्ट इथं सेट करतात, जेणेकरून व्ह्यूज कमी नाही झाले पाहिजेत. मेकअपची सुरुवात प्रायमरनी करतात, पण पारुल ताई डायरेक्ट ब्लाउजनी करतात. हम ना नेट निकाल देते हैं. नेट मेरे को खराब कर रही है. ये नेट यहाँ तक अजीब लग रहा है, फिर ये ऐसे अजीब लग रहा है. आप देख कितना अच्छा लग रहा है. हा, ते बिना हात लावता पण सांगू शकता ना तुम्ही. एकतर या काकूंचे हात कंट्रोल राहत नाही. जलवा है हमारा. पारुल दीदी, आहेत तुमच्याकडे चांगले फॉलोअर्स, लोकांना तुमच्याकडून शिकायचं पण आहे, पण तुम्ही शिकवा तर. मेकअप वल्गैरिटी नाही. यार खतूबा लगाओ यार. हमें बीच पार्टिंग करनी है नहीं करनी, ये आप मुझे रफली करके दिखाओ. सेंटर पार्टिंग इज रियली सूटिंग. इसको ऐसे करके प्लेस करो. Oh lovely, you're really looking like a princess from the fairy tale. It's also looking very sweet. कोणत्या प्रिन्सेसला अशी ट्रीटमेंट देता वो? जसे ओव्हर ऍक्टिंगचे 50 कापताना इथं तिथं हात लावायचे पण कापले पाहिजे. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग. असं जर व्हायला लागलं ना, यांचे 1 लाख पैकी फक्त 15,000 राहतील. ताई, लोक तुमच्या चॅनलवर मेकअप शिकायला येतात, तुम्ही तर भलतंच काहीतरी शिकवताय. ऐसे उठा के ऐसे करना पड़ेगा हमें. बिल्कुल सीधी बीच से बांध देंगे आप. जो है सब पहन लो. सहा नहीं जाता, कैसे हम खुद को रोक लें. रहा नहीं जाता, चांद में दाग है ये चांद. देखो वीडियोस में कुछ दिखना नहीं चाहिए बेटा, ब्लाउज बहुत लूज है. ब्लाउज लूज आहे हे व्हिडिओ मध्ये का दाखवायचंय तुम्हाला? तुमचा एडिटर कट करायचं विसरला वाटतं. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. मान्य आहे तुम्ही शूट करता करता सगळं शूट केलं, पण त्याला कट पण करायचं असतं. ती मुलगी स्वतः पण नंतर व्हिडिओ बघून म्हणत असेल, काय करत होती माझ्यासोबत. आणि तुम्ही मेकअपचे लाख लाख रुपये घेऊन हे सगळं का पोस्ट करतायत? व्हिडिओचा पहिला अँगल ब्लाउज वरूनच सुरू होतो. लेट्स गो फॉर दिस. कहाँ पे है वो? फोटो से पूछा कैन कैन. ये सेंटर में होना चाहिए. खोलना इसको, दोनों साइड को फोल्ड करके इस पे सिलाई मार. हा, खोला खोला, चालू व्हिडिओ मध्येच खोला. तुमचं इतकं सेलिब्रिटी स्टेटस आहे इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही मेकअपची प्रॉपर ट्रेनिंग घेतली, मग तुम्हाला हे सगळं का दाखवावं लागतंय? कधी कधी भीती वाटते एखाद्या दिवशी घालताना पण व्हिडिओ करून टाकतील या तर. बहुत ऊपर है ये तो फिर लेते करो. साड़ी में मुझे हमेशा लोही अच्छा लगता है, मुझे देना तो यही है. ये पहना है, ये गिरे जा रहा है. एक टाका लगा दीजिए. खतरी सुई धागा लाना प्लीज. हो ना, पिन लावा, सुई धाग्याने शिवून घ्या. काही कमी पडलं असेल तर खिळे पण ठोकून घ्या, पण पहिले एक एडिटर ठेवा. पारुल गर्ग आणि शेजारच्या काकू दोघे तुम्हाला डीप नेक साठी टोकणार, पण फरक फक्त इतका राहील, शेजारच्या काकू 4 लोकांना सांगतील आणि पारुल गर्ग 6.6 मिलियन लोकांना. तुम्ही फक्त मेकअप ट्युटोरियल्स टाकले तर इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमला वाईट वाटून जाईल ना. ती ताई क्लिवेज लपवायचा प्रयत्न करते आणि पारुल बी लाईक ही लपवती ना भेंडी मी दाखवते.
माथा टैन था, ये पिगमेंटेड था, ये तुम्हारा रियल कलर है, ये टैन नहीं। आप देख रहे हो मैंने आपको मैच किया है, मैंने आपको ज्यादा गोरा नहीं किया। डोंट वरी, यू माय ब्राइड, यू माय प्राइड। ब्राईडच्या प्राईडची आई बहीण करून टाकली हे करून. या काकू सोफिया अन्सारी कडून इन्फ्लुएन्स झालेल्या दिसत आहे. हा, ही गोष्ट वेगळी की इन्फ्लुएन्सर तर ती पण नाहीये. माहित आहे कपडे घालायला येतात कॉम्प्लिकेशन्स, पण हे असं व्हिडिओ मध्ये थोडी दाखवायचं असतं. इट्स किलिंग मी, ये बहुत अच्छा लग रहा है. हे जितके पण रील युट्यूब शॉर्ट्स तुम्ही बघतात ना, त्यातल्या ह्या ज्या मॉडेल्स असतात ना, या फ्री मध्ये येतात. त्यांना या सगळ्यांचे पैसे वगैरे पण दिले जात नाही आणि या सगळ्यांमधून त्यांना फक्त एक्सपोजर भेटतो. यही नहीं, अभी और सुनिए. ज्या स्ट्रगलिंग मॉडेल असतात ना, त्यांना फेम पाहिजे असती आणि या सगळ्या व्हिडिओमधून त्यांना थोडंफार काय फेम भेटून जातं, पण त्यांना माहितच नाही ही इंडस्ट्री काम कशी करते. त्याचाच पारुल गर्ग सारख्या बायका खूप फायदा उचलतात. तर मंडळी, आजसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.